माणुसकीची साथ. अकोलीतील कॅन्सरग्रस्त माऊलीच्या मदतीसाठी अख्खा समाज सरसावला. सोशल मीडियातून 24,200 रुपयांची फुलाची पाकळी. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगातही माणुसकीचा झरा अजून आटलेला नाही. याचा प्रत्यय उमरखेड तालुक्यातील अकोली येथे आला आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या आणि उपचारासाठी पै गोळा करणाऱ्या तुळसाबाई मारुती सोळंके या महिलेच्या मदतीसाठी सोशल मीडिया देवदूत ठरला आहे. केवळ एका हाकेवर समाजाने दाखवलेल्या औदार्यामुळे या कुटुंबाला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. हलाखीची परिस्थिती आणि नियतीचा आघात. तुळसाबाई सोळंके यांचे कुटुंब हे अत्यंत कष्टकरी आणि गरीब कुटुंब. हातावर पोट असलेल्या या कुटुंबावर कॅन्सरच्या रूपाने नियतीने घाला घातला. कॅन्सरचे निदान झाल्यापासून तुळसाबाईचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र उपचारांचा खर्च लाखांच्या घरात जात असल्याने त्यांच्या समोर अंधार दाटला होता. आईला कसं वाचवायचं या विवंचनेत असलेल्या कुटुंबाची अवस्था पाहून अख्खं गाव हळहळत होतं. सोशल मीडियाचा विधायक वापर. अनिल राठोड यांचा पुढाकार. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा माणुसकीचा दरवाजा उघडतो. अकोलीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी तुळसाबाईची ही व्यथा जवळून पाहिली. त्यांनी केवळ हळहळ न व्यक्त करता प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून मदतीची हाक देणारा एक संदेश तयार केला. फुलं नाही, फुलांची पाकळी द्या, पण एका माऊलीचा जीव वाचवा. या एका ओळीने अनेकांच्या काळजाला हात घातला. राठोड यांनी स्वतः स्कॅनर आणि क्रमांक देऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही मोहीम राबवली. दातृत्वाचा ओघ. 24,200 रुपयांचा जमा झाला निधी. अनिल राठोड यांच्या अहवालानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. कोणी आपल्या खाऊच्या पैशातून तर कोणी आपल्या पगारातील छोटा वाटा तुळसाबाईच्या उपचारासाठी देऊ केला. अवघ्या काही दिवसात 24,200 रुपयांचा निधी जमा झाला. जमा झालेली ही रक्कम तुळसाबाईच्या घरी जाऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी त्या कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेची साक्ष देत होते. अकोलीतील या घटनेने हे सिद्ध केले आहे की जर नेतृत्वात प्रामाणिकपणा असेल आणि उद्देश नेक असेल तर समाज नेहमीच पाठीशी उभा राहतो. ही केवळ 24,000 रुपयांची मदत नाही तर ती तुळसाबाईंना मिळालेली जगण्याची नवी संजीवनी आहे. संकटसमयी जात पात आणि धर्म विसरून एकत्र येणारा समाजच खऱ्या अर्थाने राष्ट्राची ताकद आहे. तुळसाबाईचे उपचार अद्याप सुरू आहे. अकोलीतील तरुणांनी सुरू केलेला हा एक हात मदतीचा उपक्रम असाच सुरू राहिल्यास अनेक गरजूंचे प्राण वाचू शकतात. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही अशाच प्रकारे पुढे येण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे.